संकटात धावा केल्या देव कसा येतो ऐका. काय झालं, 5 पांडव जेवायला बसली. जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होती. आणि पाणी फिरवणाऱ्या पूर्वी थोडं शहाणच समजायचे की हाय बा थोडा धार्मिक. आता म्हणतात ही येड झाले. सध्या काय झाले, तुम्ही धर्म मातीत घातला की स्टँडर्ड आणि धर्माला चिकटून राहिले की मूर्ख. कपाळाला गंधे, गळ्यात माळे, सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन प्रेमाने सगळ्याला गावात जे हरे का. लोक म्हणतात येड आहे ती, बोंबलत फिरता असं देव करीत बिनकामाचं. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात तो स्टँडर्ड आहे बरं का. त्यांनी बाप चोपला आईवर धावतो, लबड्या करतो तरी स्टँडर्ड. ही कलियुगाचा महिमा आहे. जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं, तर उदर भरणं नो ही जे जाणे जे यज्ञ कर्म. जेवण करणे म्हणजे फक्त टाकी भरायची नाही, तर जेवण करणे हा एक प्रकारचा यज्ञ आहे. त्याला जलदेवतेचा दिलेला मान म्हणून पाणी फिरवायचं. पाणी फिरवलं, घास मोडला, मुखात घालणार. धर्मपत्नी पळत आली. द्रौपदी म्हणली थांबा. काय झालं, जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. आता हे भाऊ कोण, देव भगवान श्रीकृष्ण. ताटावर बसले, देवाला आणायचं एवढं सोपं आहे का. जिंदगी गेली आपली, गंध उगाता सपनात याय नाही. ताटावर बसल्या देव आणणं म्हणजे पडता जड भारी. हे संकटच आहे बरं का. देव आणणं ह्याच्यापेक्षा मोठं संकट जगाच्या पाठी दुसरं कोणतं नाही. पण मंडळी तर काय का ना, माझा भाव आला पाहिजे, कारण ह्यांचं लय भावप्रेम असतं महिला मंडळाचं. संसार बघा ते किती चिकटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन त्याला बिड्या वडा मिळाला ना, तुम्हाला साड्या का मोकळा येतो. हा रांगत जाताना सांगत येतात, खायचं एकाच गायचं एकाच, वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली. आणि ते बी म्हणतात छान यार तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर ही जरा बघत जा. असल्या त्या बहिणीत ह्या बहिणीनुस त्या बहिणी राहिल्या, त्या लाडक्या बहिणी झाल्यात. हा 12-12 हजार घेऊन कीर्तनाला आल्यात. सध्या बहिणी जरा टेन्शन मध्ये, कारण हप्ता लांबला ना त्यांचा. हप्ता करून त्यांच्या सप्ता सुद्धा ध्यानात नाही. हा माग बी एक लेट झालं तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता मला दम काढणार, त्यांचा तर मेळ बसू दे. त्यांची बी इतकी आल्या त्या त्यांना कळना कुणाला बसवा कुणाला रुसव. जे आले तर त्यांना कळना आपण कसं काय आलोय बा. आणि पडणारा कळना 40 वर्ष नाही पडलो, पण आता कसं काय पडलो बा. त्या लाडक्या बहिणीने काय कमी उलता पलत केली का महाराष्ट्राची. बहीण लाडकीन दाजी मी याला कागद वागू जाशी तू ती घरी जाशी. त्याला वाटत तेवढंच प्यायला होत्या ना. आपला दीड तुला कुठं महिन्याला पुरत असतात का. एका दिवसाचं टार्गेट आहे तुझं, बैठकीला बसल्या. तुझं ती जाळच तो तसलं मूर्ख मित्रांचं कमीलं, ती तुला सुधरून देत आहे का. तुझी आखी जमीन इकी त्यान तवा ती शांत होते. माझा भाव आला पाहिजे, बाकीचं मला काय माहित नाही. धर्मराज म्हणले हाय का तर राहता जेव्हा बसल्या लोकाला भूका लागल्या तर ताटा बसल्यावर दम निघतो का सांगा बरं. धर्मराज म्हणले असला वेडा हट्ट करू नको. आवाज हॅमिंग मारते थोडा, इको कमी काय. नाही जमत म्हणले, आलाच पाहिजे माझा भाऊ. पडता जड भारी. बाजूला अर्जुन बसले होते.